आम्हाला सकाळीच आमचे जे शाळेचे जिल्हा परिषद शाळा निलजे येथील जे प्रभारी मुख्याध्यापक जे आहेत महेंद्र खैरनार यांना अटक केली अशी वार्ता आम्हाला मिळाली। त्या वेळी आम्ही तात्काळ आमच्या गावातील ग्रामस्थ आणि आम्ही तिथे शाळेमध्ये पोहोचलो। तेव्हा त्याची शहानिशा केली, चौकशी केली, तर त्या पालकांकडून आम्हाला माहिती मिळाली की जे मुख्याध्यापक खैरनार सर आहेत त्यांची जी मुलगी आहे तिची अशी 6-7 वर्ष वय असेल, ती पहिलीला आहे, तिच्यावर अत्याचार केलेला आहे अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांना शाळेतून पोलिसांनी अटक केली आणि अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन आलं। आणि यांचा जो वर्तन आहे हा यापूर्वीही 2019 साली देखील असंच घडलेलं होतं। त्यावेळी आम्ही सर्वांनी ग्रामस्थांनी त्यांना समज दिलेली होती, परंतु आणि तशी तक्रार ही गट शिक्षण अधिकारी व तिथे जे संबंधित खाते आहेत त्यांना केलेली होती, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आणि त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनला चौकशी करण्यासाठी आलोय आणि पोलिसांना ग्रामस्थ निलजे व शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे विनंती केली आहे की आपण सखोल चौकशी करावा आणि पीडित व्यक्तीला योग्य तो न्याय मिळावा। निळजे या गावातील एका शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र गोपाळ खैरनार यांच्याविरुद्ध एक फिर्याद आली असून त्यानुसार आम्ही लहान मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचार केल्याबद्दलची घटना घडल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीस आम्ही ताब्यात घेतलेला आहे, पुढील तपास करीत आहोत।